नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का आज मार्केटमध्ये काय काय झालेलं आहे आणि आपल्याला मार्केटसाठी उद्या काय रणनीती अवलंब करायची याचा आपण संपूर्णपणे सगळा अभ्यास करणार आहोत. त्याकरता सगळा व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. आपण त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करू शकता. आणि मग आज आपण बघितलं तर आज आपल्याला मार्केटमध्ये थोडंसं डिसअपॉइंटिंग बघायला भेटलं. मार्केट सकाळपासूनच थोडंसं आपल्याला फ्लॅट टू पॉझिटिव्ह ओपन झालं आणि त्यानंतर आपल्याला दिवसभर मार्केटमध्ये थोडंसं कन्सॉलिडेशन, परत खाली कन्सॉलिडेशन आणि परत खाली खाली असं करता करता जवळजवळ निफ्टी हा डे लोच्या आसपास क्लोज झाला. मग याचं कारण काय आहे तर त्याची कारणं अनेक आहेत. कारण आपण जवळजवळ एका आठवड्यामध्ये निफ्टीने भली मोठी रॅली दिलेली आहे. 1000 पॉईंटची रॅली आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. आणि मग आता एवढी मोठी रॅली आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला थोडं फार पॉज मार्केटमध्ये आपल्याला येणारच होता. ते मी आपल्याला कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि त्या अगोदरही सांगितलेलं होतं. पण मग आता आपण जाणून घेऊ की नेमकी आपल्याकडे FIIsनं DIIsनं मार्केटमध्ये काय काय केलेलं आहे. तर आज एकंदरीत टोटल 831 करोड रुपयाची FIIsने कॅशमध्ये सेलिंग केलेली आहे. 900 करोड रुपयाची त्यांनी आज इंडेक्समध्ये सेलिंग केली आहे आणि स्टॉक फ्युचरमध्ये 3500 करोड रुपयाची सेलिंग केली आहे. टोटल आकडा जर बघितला आपण तर तो अंदाजे साधारणतः 5200 करोड रुपयाचा हा सेलिंगचा आकडा आज टोटल सगळ्या FIIचा आहे. आणि जे DIIs आहेत त्यांनी 3450 करोड रुपयाची खरेदी केली आहे. विक्स आज आपला जवळजवळ 3.5% वाढलेला आहे आणि निफ्टीमध्ये आपल्याला जवळजवळ 0.5% करेक्शन बघायला भेटले निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्समध्ये 0.5% करेक्शन बघायला भेटले. तर जी आज आपल्याला झालेली जी सेलिंग आपण बघतोय, सेलिंग खास करून आपल्याला इंडेक्स फ्युचरमध्ये सेलिंग बघायला भेटते. त्यामध्ये निफ्टीमध्ये 230 करोड रुपयाची सेलिंग आहे. निफ्टी बँकमध्ये 430 करोड रुपयाची सेलिंग आहे. आणि कुठंतरी असं वाटतंय का थोडासा मार्केट पॉज घेऊ शकतो. आणि मग आता जर समजा निफ्टीमध्ये तेजी जर यायची असेल तर जी महत्त्वाची लेवल आहे ती आहे आता 25,500. हा तर आता सपोर्ट होता पण सपोर्टच्या आसपास आलेला आहे आपण. पण जो रेजिस्टन्स आहे तो आहे 25,650. जोपर्यंत आता 25,650च्या वरती आपण क्लोजिंग देत नाही तोपर्यंत मोठी तेजी निफ्टीमध्ये संभवत नाही. आणि मग राहतो प्रश्न आपल्या बँक निफ्टीचा. तर बघा, बँक निफ्टी हा तर जवळजवळ लाईफ टाईम हायच्या आसपासच क्लोजिंग झालेला होता शुक्रवारी. आजही तो अराउंड त्याच्या आसपास क्लोज झाले. बँक निफ्टीमध्ये निफ्टीच्या तुलनेमध्ये आज कमी करेक्शन बघायला भेटले. बँक निफ्टी हा साधारणतः 0.5% आसपास करेक्शन झाले पण निफ्टीमध्ये 0.5% करेक्शन झाले आणि जवळ 57,312च्या आसपास बँक निफ्टी क्लोज आहे. जोपर्यंत आता बँक निफ्टी 57,000च्या वरती आहे तोपर्यंत ठीक आहे, सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या आहेत, ऑल इज वेल आहेत. पण 57च्या खाली गेल्यानंतर त्याहीमध्ये मग आपल्याला थोडंफार परत मग पॉसिबिलिटी आहे का 56,500 पर्यंत जाऊ शकतो. बाकीच्या इंडेक्समध्ये आपण जर बघितलं असेल तर आज आपल्याला हा निफ्टीचा मिड कॅप सिलेक्ट आहे, त्यामध्ये 0.5%ची जरा तेजी बघायला भेटली. आणि निफ्टी नेक्स्ट 50मध्ये 0.5%ची तेजी बघायला भेटली. निफ्टी मिड कॅप असेल, निफ्टी स्मॉल कॅप असेल त्यामध्ये चांगली तेजी होती. आज थोडीफार IT सेक्टरमध्ये आपल्याला थोडासा आज आपल्याला रिबाउंड बघायला भेटला. निफ्टी फार्मामध्ये बघतोय तर आपण फार्मामध्ये आपल्याला त्या ठिकाणी 0.5%ची तेजी बघायला भेटली. आज खास करून आपल्याला सरकारी बँक आहे त्यामध्ये जो 2.5% सरकारी बँकेचा इंडेक्स जो आहे 2.5% वाढलाय. आणि मग त्यामध्ये खास एक वाढलेला स्टॉक आहे, त्याचं नाव आहे SBI. आपण आपल्या ग्रुपवरती साधारणतः 4-5 दिवसापूर्वी त्या बाबतीमध्ये डिस्कस केलं. त्यावेळेस तो 800 रुपयाच्या आसपास होता, त्यानंतर तो 790ही जाऊन आला. आपलं टार्गेट होतं अराउंड 835च्या आसपास मे पॉसिबिलिटी आहे, पण पहिलं टार्गेट 820चं होतं. त्याच्यामध्ये 820चं टार्गेट आपलं त्या ठिकाणी डन झालेलं आहे. निफ्टी प्रायव्हेट बँकमध्ये आज आपल्याला 1%च्या आसपासचं करेक्शन बघायला भेटलं. मेटलमध्ये जवळजवळ 0.5%चं करेक्शन बघायला भेटलं. निफ्टी मीडियामध्ये ठीक आहे, त्या ठिकाणी आज आपल्या पॉझिटिव्ह मुवमेंट होती. पण निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये आज आपल्याला त्या ठिकाणी 0.5%ची मोठी तेजी बघायला भेटली. त्यामध्ये आज आपण आपला ट्रेंट असेल,
त्यानंतर डीमार्ट असेल, तर यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला तेजी बघायला भेटली आणि बाकीचे जे सेक्टर बघितले तर फ्लॅट टू निगेटिव्ह होते. म्हणजेच आता जर हा पहिला अंदाज आपण निफ्टीचा जरा थोडासा आपल्या याच्या ऑप्शन चेनवरनं जाणून घेऊया. तर समजा डाटा आपण ऑप्शन चेनचा बघितला तर कॉल जो आहे 25,500चा त्यावरती जो 1,24,00,000 कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट आहेत. आज नवीन त्या ठिकाणी 50,00,000 हे आज नवीन कॉन्ट्रॅक्ट कॉल रायटिंगमध्ये ॲड झालेले आहेत आणि पुटमध्ये जवळजवळ 1,19,00,000 पुट शॉर्ट आहेत, पण त्यातून जवळजवळ 7.5 पुट आज काय म्हणूया बाहेर पडलेले आहेत. म्हणजेच एकंदरीत 25,500 ची लेवल मेंटेन करायला सुद्धा निफ्टीला नाकी नऊ येणार आहेत, कारण कॉलमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉल रायटिंग बघायला भेटते जी की जवळजवळ 1.25 करोडच्या आसपास आहे. नवीन आज 50,00,000 त्या ठिकाणी ॲड झालेले आहे. आणि त्यानंतर राऊंड फिगर जर आपण 25,600चा जर बघितला तर 25,600 क्रॉस करणं आता निफ्टीसाठी अवघड आहे, कारण 25,600च्या कॉलवरती जवळजवळ 1.25 करोड कॉल शॉर्ट आहेत. आज नवीन त्यामध्ये 67,76,000 कॉन्ट्रॅक्ट ॲड झालेले आहेत. आज त्याचा ओपन इंटरेस्ट एवढा वाढलेला आहे. पुटमध्ये फक्त त्या ठिकाणी 51 लाखच पुट शॉर्ट आहेत, त्यातूनही जवळजवळ 20 लाख पुटचे कॉन्ट्रॅक्ट हे शॉर्टमधून बाहेर पडलेले आहेत. म्हणजेच एकंदरीत 25,500 आणि 25,600च्या रेंजमध्ये निफ्टी फसणार आहे. आणि मग जोपर्यंत आता 25,600च्या वरती क्लोज जात नाही तोपर्यंत मोठी तेजी निफ्टीमध्ये दिसत नाहीये, कारण आपल्याला ह्या ठिकाणी कॉल रायटिंग जबरदस्त झालेली दिसते. तर 25,500च्या वरती जर टिकला जर आपण असं म्हणूया का एकदम असं जोरदार प्रमाणे तिथून जर समजा बाउन्स बॅक घेतला 25,600 पर्यंत जाईल आणि 25,600च्या वरती जर टिकला तरच हे जे कॉल शॉर्ट झालेले आहेत ते त्या ठिकाणी कव्हर होतील आणि मग आपल्याला त्या ठिकाणी तेजी बघायला भेटू शकते. आणि 25,700चा तर विचारच करू नका, कारण 25,700ला जवळजवळ 1,14,00,000 कॉल शॉर्ट आहेत. 56 लाख नवीन आज त्या ठिकाणी ॲड झालेले आहेत आणि पुटमध्ये फक्त 24 लाख पुट शॉर्ट आहेत. म्हणजेच आपल्याला 25,500, 25,600, 25,700 क्रॉस करणं खूप अवघड आहे. तेव्हा सध्या निफ्टीमध्ये आपल्याला कॉल हे खरेदी करून पैसा मिळवणं अवघड जाणार आहे. कॉल रायटिंग खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. ओके, मग आता खरेदी कधी करायचं ते आपण जाणून घेतलं पाहिजे. पण त्यापूर्वी थोडं जाणून घेऊया गिफ्ट निफ्टी काय म्हणतोय. तर आता गिफ्ट निफ्टी थोडासा फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहे, 5 पॉईंट वरती आहे. पण गिफ्ट निफ्टीचं काय, त्याचं काय खरं नाही, तो आपल्याला कधी पण दगा देतो गिफ्ट निफ्टीच्या बाबतीमध्ये, त्याचं काय. ओके, आणि आता इथे आपण जाणून घेऊया निफ्टीचा अंदाज. निफ्टीमध्ये आपण इथे या ठिकाणी जाणून घेऊ काय आपल्याला बघायला भेटतं. तर निफ्टीला 25,400ला जरा थोडासा ठीकठाक सपोर्ट आहे आणि 25,400चा जर तोडला सपोर्ट तर मग अराउंड 25,225च्या आसपास. मग जर आपल्याला बेस्ट वे आहे, आणखीन 100-1 पॉईंटचं करेक्शन जर भेटलं तर त्या ठिकाणी आपण खरेदी करू शकतो 25,400च्या आसपास, किंवा मग आता आपल्याला त्याला साधारणतः 25,600च्या वरती टिकू द्या, मग खरेदी करा. मधला झोन आहे तो मधला टाइमपास झोन आहे. आणि आजचा जर आपण संपूर्णपणे चार्ट बघितला तर सकाळच्या ओपनिंग रेंज ब्रेकआउट नंतर परत मार्केटने ओपनिंग रेंजचा हाय आहे तो कधीच क्रॉस केला नाही. कंटिन्युअसली त्या ठिकाणी आपल्याला ओपनिंग रेंज ब्रेकआउटच्या खालीच मार्केट त्या ठिकाणी काम करताना दिसलं. आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला जो आपला सपोर्ट आहे 57,000 आहे, पण आपल्याला चांगला बाय झोन जो आहे तो बँक निफ्टीचा 55,800च्या आसपास, तो खूप लांब आहे. पण थोडा त्याच्या आधी जर बघितलं तर 56,500च्या आसपास, म्हणजे इथून जवळजवळ 500-700 पॉईंटचं करेक्शन आपल्याला जर भेटलं बँक निफ्टीमध्ये तरच खरेदी करा. किंवा मग आपल्याला जर 58,500च्या वरती जर गेला आणि टिकला तरच त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये खरेदी करू शकता. आणि मग आता आणखी महत्त्वाची गोष्ट, काल मी आपल्या याच्यावरती आपल्या चॅनलवरती ही आजही काही आपण याच्या स्टॉकच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं विश्लेषण केलं होतं. त्यामध्ये आपला एक स्टॉक होता, त्याचं नाव होतं श्रीराम फायनान्स. आपण त्यामध्ये 690च्या आसपास जर भेटला तर बाय झोन चांगला आहे असा आपण त्या ठिकाणी माझा व्ह्यू मी टाकलेला होता. आज त्याने जवळजवळ 713-14 रुपयाचं आपल्याला टार्गेट त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि SBIचं तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपला SBI 800 रुपयाच्या आसपास आपला बाय झोन होता
आणि आपलं टार्गेट पहिलं 820 होतं, दुसरं 835 होतं. 820चं टार्गेट पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर आपला आणखीन एक होता स्टॉक, त्याचं नाव होतं CDSL. आपण त्याहीमध्ये आपला बाय झोन जो आहे तो आपला होता 1760च्या आसपास. आज त्याने जो 1810 पर्यंत मजल मारलेली आहे. आपल्या पेड चॅनलवरती जो आपला पेड टेलिग्रामचा ग्रुप आहे आपण त्यावरती त्याचा 1780चा ऑप्शन सुद्धा बायला दिलेला होता. तो अराउंड 70 रुपयाच्या आसपास टार्गेट आपलं त्याचं 90 रुपये होतं. ते टार्गेट आपलं आज पूर्ण झालेलं आहे. आणि टाटा मोटरचा ऑप्शन आपण दिलेला आहे, तो ऑप्शन आपण 700चा दिलेला 18 रुपयाच्या आसपास. आज तो जो 19 रुपयापर्यंत गेलेला होता. पण आज एवढ्या मार्केट निगेटिव्हमध्ये सुद्धा टाटा मोटर्स पॉझिटिव्ह क्लोज झालेला आहे. आणि मे बी पॉसिबिलिटी आहे का टाटा मोटर्स आपल्याला अराउंड 720-25च्या आसपास तर पहिले टार्गेट आपल्याला देऊ शकतो. आणि आता मग आपल्याला उद्यासाठी महत्त्वाचा जो काय आहे स्टॉक तोही आपण करूया डिस्कस. पण त्यामध्ये आपण आज एक महत्त्वाचा स्टॉक होता त्या बाबतीमध्ये आपण एक आपल्या याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंगमध्ये तो कॉल आपण दिलेला होता. त्याचं नाव होतं बघा, स्विंग ट्रेडिंगमध्ये आपण दिलेला होता स्टॉक, त्याचं नाव होतं बँको प्रोडक्ट. हा बँको प्रोडक्ट नावाचा स्टॉक आपण दिला होता 620च्या आसपास. आपलं टार्गेट होतं पहिलं 640 आणि 660. आज त्याने आपल्याला इंट्राडेमध्ये 650 रुपयापर्यंतचं टार्गेट त्या ठिकाणी आपलं क्लिअर झालेलं आहे. 5% रॅली त्याने आज आपल्याला इंट्राडेमध्ये दिलेली आहे. असे जर आपल्याला स्विंग ट्रेडिंगचे जर स्टॉक पाहिजे असतील तर त्यासाठी आपला टेलिग्रामचा पेड ग्रुप आपला जॉईन करा. आपली त्याची 3 महिन्याची फी फक्त आपण त्या ठिकाणी 1000 रुपीज ठेवलेली आहे. आणि तेवढी फी तुम्ही जर समजा आपल्या त्या चॅनल म्हणजे आपण त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण त्या लिंकवरती जायचं आहे, आपण 3 महिन्याचा प्लॅन सिलेक्ट करायचा आहे, त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला विदिन सेकंदामध्ये व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी येते. तर मग आपला हा जो आहे तोही आपला स्टॉक आज आपल्याला चांगला त्या ठिकाणी त्यांनी पैसे दिलेले आहेत. आणि त्यानंतर जो आपला थोडासा आपण असं म्हणूया का आपल्या पोझिशनल टाईप आपण घेतलेले स्टॉक, त्याचं नाव आहे, त्या स्टॉकचं नाव आहे RPG लाईफ सायन्स. आता त्याचा रेट चालू आहे करंट साधारणतः 2475-80च्या आसपास चालू आहे. आणि मे बी पॉसिबिलिटी आहे त्याची का तो आपल्याला 2750 रुपयापर्यंतचे टार्गेट येते आठवड्याभरापर्यंत देण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर एकंदरीतच ह्या अशा प्रकारे आपला मार्केटचा व्ह्यू आहे. पण आता थोडंसं आपण जर बघितलं तरच आपल्याला 1000 पॉईंटची रॅली आलेली आहे. त्यानंतर थोडं कन्सोलिडेशन किंवा थोडा एखादा डीप मार्केटमध्ये आपल्याला येऊ शकतो आणि त्या डीपचा आपल्याला खरेदीसाठी वापर करायचा आहे. आपण नेहमी बघा आता इथून आपण पाठीमागे जरी बघितलं तर काय होतं, मार्केटमध्ये आपल्याला एका आठवड्यामध्ये अशी चांगली वन वे तेजी येते आणि त्यानंतरचा जो आठवडा आहे तो आठवडा आपल्याला त्या ठिकाणी परत कन्सोलिडेशन असं बघायला भेटतो. तेव्हा मग आपल्याला थोडासा या आठवड्यामध्ये थोडा पॉज कन्सोलिडेशन टाईपचा आपल्याला अनुभव त्या ठिकाणी मार्केट देऊ शकतं. ओके. आणि तेव्हा मग आता इथे आपण थांबतोय. अर्थातच हा जो सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि आणखी महत्त्वाचं आपल्याला परत एकदा डिस्क्लेमर द्यावं लागतं का मी सेबीचा रजिस्टर्ड टेक्निकल अनालिस्ट नाही आहे. जो मी या ठिकाणी सगळा व्ह्यूज ठेवलेला आहे तो सगळा व्ह्यूज हा माझा पर्सनल व्ह्यू आहे. आणि त्यामुळे कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि जर माहिती चांगली वाटली असेल, तुम्हाला जर हा माझा समजा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली आपण दिली आहे. आपण त्या लिंकवरती जाऊन आपला टेलिग्राम चॅनल आहे तो सुद्धा जॉईन करायला बिलकुल विसरू नका. ओके. तर आता इथे आपण थांबतोय. आपण परत भेटू नवीन विषयासह.